खूप दिवसापासून पडलेली ही पेंडिंग ब्लाउजं हे मला कटिंग करायला घ्यायचे होते. एकाच कस्टमरचे हे 3 ब्लाउज आहेत. सध्या आता लग्न सराईचं सीझन सुरू आहे. तर बरेच सारे ब्लाउजं पडले पेंडिंगचे. गावी पण गेले होते. त्यानंतर बरंचसंच काम राहिलं होतं शिल्लक. तर मग काय केलं, जे आधीचे पेंडिंगचे ब्लाउज होते ते सगळे काढले आणि म्हटलं चला हे कटिंग करून पटकन पहिले हे रेडी करून घेऊया. तर हे सगळे ब्लाउजं कटिंग केले आणि मग दुकानात जाऊन मला दुसरी पण तयारी करायची होती. म्हणजे अजून तिथे पण बरीच ऑर्डर आले होते, त्या पण चेक करायच्या होत्या. पण तोपर्यंत काय झालं माहिती आहे का, आणखीन एक कस्टमर जे आहे ते आलं होतं ब्लाऊज घेऊन. तर ते ब्लाऊज असं होतं ना, की त्याच्यामध्ये ना तयार गळा होता. पॅटर्न दिलेला होता. त्या पॅटर्ननुसार आपल्याला कटिंग करायचं होतं. तर ते कस्टमर काही अशा पद्धतीचे ब्लाऊज घालत नाही. तर मग काय करायचं? मग त्या मला म्हणाल्या, की ह्याच्यामध्ये तू कसं बनवशील, काय करशील? तर म्हटलं, अरे यार, आता हे जसं दिलं तसंच बनवावं लागेल ना, याच्यामध्ये अजून काय करू शकतो? तर हा जो खालच्या साईडला जो दिसतोय ना पॅटर्न, तो फ्रंटला दिला आहे आणि जो वरती आहे गोल गळ्याचा तो बॅक साईडचा आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की मग तो खूप गळा छोटा होईल. जो वरच्या साईडला जे दिलेलं आहे ना, त्याचा गळा खूप छोटा होईल. त्यांना मी म्हटलं, की कसं तरी ॲडजस्ट करून तुम्हाला जसं लागतो त्या पद्धतीने मी बनवून देते. पुढच्या भागात काय आपल्याला कसं ॲडजस्ट करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. तर मी त्यांना म्हटले, की पाठीमागच्या भागामध्ये तुम्हाला जसं हवं असेल किंवा जसं त्याच्यामध्ये बसेल ना, गोल गळा तर ह्याच्यामध्ये होणारच आहे. तर मधली डिझाईन आहे ती कट होऊन जाईल आणि गोल गळा ह्याच्यामध्ये आपण बसवू शकतो. तर म्हटलं, मी तुम्हाला अशा पद्धतीने ना हा ब्लाऊज तयार करून देते. तर त्या म्हटल्या, की ठीक आहे, चालेल. म्हटलं, कर तुझ्या ह्याच्याने. कारण हे जेव्हा पण हे असे तयार गळे येतात ना, त्यावेळेला खूप अवघड जातं हे कटिंग करायला. कारण गळे खूप छोटे देतात आणि डिझाईन पण भरपूर दिलेली असते. सगळी वेस्टेज होते, ती काहीच कामाची नसते, काहीच उपयोगामध्ये येत नाही. आता बघा ना, ही डिझाईन जी आहे मला काढून टाकावी लागणार आहे, ती काहीच कामाची नाही. जो गोल गळाचा पॅटर्न जो आहे तो फक्त मी वापरणार आहे आणि बॅक साईडचा गळा बनवणार आहे. आता कसा बनतो आहे तो बघूया. आणि पुढच्या भागामध्ये सुद्धा ना त्यांना खरं तर गोलच गळा घालायची सवय आहे. त्यांना दुसरा कोणता आवडतच नाही. तर त्या म्हटल्या, की बघ आता कसं होईल तसं त्याच्यामध्ये आता करावंच लागेल. कारण ह्याने दिला ना पानाचा आकार असा. तर मग म्हटलं, की तसंच बनावं लागेल आपल्याला. गोल गळा तर ह्याच्यामध्ये बसणार नाही आहे. शिवाय त्यांना ना फोर्टक्सच घालायची सवय आहे. प्रिन्सेस वगैरे ब्लाऊज ते घालत नाहीत. तर मग त्याच्यानुसारच ह्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आता ही डिझाईन जी दिली आहे, तर म्हणजे काहीच उपयोग होत नाही आहे अशा डिझाईनचा. तर ह्याच्यामध्ये फोर्टक्सचा ब्लाऊज मी बसवला आहे. त्यांना फोर्टक्सचाच ब्लाऊज लागतो योगपट्टीमध्ये. तर मग आता गळासुद्धा मी गोल गळा न करता आता मला पानाचा गळा करावा लागणार आहे. त्यांना त्याची सवय नाही आहे, पण करावं लागतं. कारण आपलं फिक्स कस्टमर असलं, की आपल्याला माहिती असतं, की त्यांना कशा पद्धतीचा ब्लाऊज लागतो किंवा कशी सवय आहे. पण आपल्याला पिसानुसार ॲडजस्ट करावं लागतं. तर आज अशा पद्धतीचे काय डोकेदुखी आली होती बघा. पण काय रोजचाच टास्क असतो, तो आपल्याला करावाच लागतो. तर चला, हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा ह्याचा एक तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेलच. ही जी डिझाईन दिली आहे ना, ही हाताची आहे. तर हातसुद्धा त्यांना एवढे मोठे नको आहे, छोटेच हवे आहेत. तर बघूया आता कसा ब्लाऊज तयार होतो.